तुम्ही गेला तर तिथं रिंग रोड बांधला जातोय. 14,000 कोटी रुपयाचं एस्टिमेट होतं. गेल्या 9 महिन्यामध्ये 14,000 कोटीचं एस्टिमेट कितीला गेलं माहितीये का? 42,000 कोटी. तुम्ही जर घर बांधत असाल 10 बाय 10 ची खोली बांधली 7 लाख रुपयाला एस्टिमेट, तर वाढून वाढून किती वाढतो आपलं? 10,000 15,000 का जास्त वाढतं? मग तसंच जसं एस्टिमेट तुम्ही तुमच्या खोलीबद्दल केलं जातं, घराबद्दल तुम्ही करता, तसंच एस्टिमेट सरकार बनवत असतं. 14,000 कोटीचं एस्टिमेट रिंग रोड पुण्याचं होतं, ते कितीला गेलं तर 42,000 कोटीवर. मग हा मधला जो काय गाभा आहे, जो मलिदा आहे, तो कोणाच्या खिशात जाणार आहे? कोणाच्या खिशात जाणार आहे? 25,000 कोटी रुपये. म्हणजे आमचे 31,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना देता तुम्हाला येत नाहीत, पण दुसऱ्या बाजूला तुम्ही कॉन्ट्रॅक्टर कडनं 20-25,000 कोटी रुपये तिथं खाता आणि काय करता? तर इलेक्शन मध्ये तो पैसा तुम्ही फक्त वापरता. म्हणजे 5 वर्ष झाली की 6 महिने यायचा आधी हातात पैसा द्यायचा, तुमचं मत, तुमचं स्वाभिमान तिथं विकत घ्यायचं आणि नंतर तुमच्याकडे बघायचं सुद्धा नाही. अशी परिस्थिती आणि अशी नवीन स्टाईल या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे.